साफ करून घेतलेले आहेत. आणि चला आपण अजून शेंगाच्या भाजी बनवूया बघा. शेंगदाणे थोडेसे शिजवून आणि एवढी भारी होते ना शेंगदाण्याची भाजून अशी हिरव्या मिरच्यामध्ये बघा. शेवग्याच्या शेंगा खूपच छान होतात आणि उन्हाळ्याच्या खूप शेंगा येतात असतात आणि चव पण छान लागते. डोळ्यासाठी पण शेंगाचं खूप छान असते बरं का खाल्लेलं. हे बघा असे मस्त मी पाव किलो शेंगा आणल्या आहेत आणि छान अशा बारीक मस्त कट करून घेतलेलं आहे. त्यावरचं असं थोडंसं काढून घेतलेलं आहे हे बघा असं. त्यामुळे त्याला आपण आता बघू शेंगाची भाजी कशी होती कशी नाही हे बघा. आणि बघा आता इथं मी कढाई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये कांदा टाकून घेतला बघा. आणि इथे एक टोमॅटो टाकून घेतलेलं आहे छोटासं. आणि बघा कांदा टोमॅटोचा मस्त आपला कलर आलेला आहे बघा. तर त्यामध्ये बघा आपण शेंगा टाकून घेऊया. मी तर थोडीशी हळद टाकून घेऊ. शेंगदाणे आणि लसूण हे वाटून घेतलेले हे बघा टाकून घेतले त्यात. आणि आपण मस्त मिक्स करून घेऊ आपण. बघा किती छान असं मस्त मिक्स करून घेतलं आहे शेंगाला. तर आता बाजूला मी गरम पाणी ठेवलं आहे. तर गरम पाणी यामध्ये आपण टाकून घ्यायचं. बघा गरम पाणी टाकून किती मस्त असे आपलं हे झालेलं आहे. इथं बघा थोडंसं मीठ टाकून घेतलं आपल्या चवीपुरतं. मीठ टाकल्याच्या नंतर सगळं पुन्हा एकदम मस्त असं मिक्स करून घेतलं बघा. आणि बघा आपली भाजी मस्त अशी उकळत आहे आता वाटाची शेवग्याच्या शेंगाची मस्त हिरव्या मसाल्यामध्ये. चला बघूया नंतर आपण भाजी आता 5-10 मिनिटांनी मस्त आपली भाजी बघा कशी आपली उकळी फुटलेली बघा आपल्या शेंगाच्या भाजीला बघा. आणि बघा आपली मस्त अशी वाटाची शेवग्याच्या शेंगाची भाजी झालेली आहे बघा. किती भारी अशी मस्त आहे बघा. एकदम मस्त अशा शेंगा पण शिजलेल्या हिरव्या मसाल्यामध्ये. हे बघा असं दाबून दाखवते मी. हे बघा शेंगा पण शिजलेली आहे. बघा किती मस्त आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी झालेली आहे बघा. कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. एकदम साधी आणि सिंपल मिरच्या आणि शेंगदाणे लसूणमध्ये बनवलेली आहे.